आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर महाराष्ट्र की सबसे लंबी करीब 750 किलोमीटर की 33 दिवसीय यात्रा करने वाली आदिशक्ति श्री संत मुक्ताई पालकी आज राजूर घाट पार कर बुल्ढाना शहर पहुंची। बुल्ढाना जिले के मुक्ताई नगर से निकली यह पालकी मालकापुर, मोताला और राजूर घाट होते हुए बुल्ढाना पहुंची, जहां श्रद्धालुओं ने रंगोलियां सजाकर और पूजा अर्चना कर पालकी का भव्य स्वागत किया। पालकी के भीतर श्री संत मुक्ताई की प्रतिमा के दर्शन हेतु श्रद्धालुओं का सैलाब देखते ही बन रहा था। इस शोभा यात्रा में पुरुष समेत महिलाएं भी भारी मौजूदगी रही। वही शोभा यात्रा की सुव्यवस्था के लिए पुलिस प्रशासन भी तैनात रहा। पालकी के शहर में प्रवेश करते ही ज्ञानोबा तुकाराम के जय घोष से पूरा बुल्ढाना भक्तिमय माहौल में डूब गया। आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे। 24 जूनला मुक्ताईनगरवरून आईसाहेबांच्या समाधीस्थळावरून या सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे। आदरणीय रवींद्र महाराज हरणे या पालखी सोहळ्याचं नेतृत्व सांभाळत आहे। जवळजवळ 6-7 जिल्ह्यांचा प्रवास करून ही पालखी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे। आनंदाची गोष्ट ही आहे की मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक घाट आहे। राजूरचा घाट आहे, केळवदचा घाट आहे, सरमकुंडीचा घाट आहे, माजरसुंडाचा घाट आहे, पण पहिला घाट म्हणजे राजूर घाट। आणि या घाटामध्ये जवळजवळ 6 बैलांना आईसाहेबांच्या रथ ओढण्याचा मान हा दरवर्षीप्रमाणे दिला जातो। याही वर्षी 3 बैलजोड्या लावून हा घाट आपण चढून वरती या बुलढाणा शहरामध्ये प्रवेश करतोय। हजारो लोक, शेकडो दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये आहे। रोज क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी, क्षणाक्षणाला वाढणारे लोक, एवढे निश्चित आकडा सांगता येत नाही, परंतु आपापली व्यवस्था तयारी ठेवून लोक मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतात। आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा दिनांक 24 तारखेला जूनला मुक्ताबाईवरून निघाला। मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे वैशिष्ट्य आहे। जवळजवळ 1 महिना म्हणजे 3 दिवसाचा हा प्रवास आहे। 600 किलोमीटर अंतर आहे, 6 जिल्हे, 318 वर्षाची परंपरा, आणि विशेष करून सर्वात लांब चालणारा हा एक पालखी सोहळा महाराष्ट्रात आहे। आपल्या पालखी सोहळ्याला प्रमुख 4 घाट लागतात। पहिला हा घाट आहे राजूर घाट। काळाच्या ओघामध्ये अनेक घाट सपाट झाले, पण हा घाट राहिला। त्या घाटामध्ये चढण्याची, चालण्याची अनुभूती, विशेष करून मुक्ताबाईच्या पदराला धरून, मुक्ताबाईला बोटाला धरून चालण्याची अनुभूती आज सगळ्या वारकऱ्यांना आली। आणि भजन नामस्मरण करीत कुठल्याच प्रकारचे कष्ट, क्लेश, दुःख न होता एका टप्प्यामध्ये आम्ही हनुमंताच्या मंदिरात पोहोचलो। ही मुक्ताबाईंची कृपा आहे। काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व जाग, पाप रखवाद मुक्ताबाईचा पाणी। या न्यायाने मुक्ताबाईच्या सोबत सिंध वारकरी चालत असतात। प्रशासनाने, बुलढाणा जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, इथले SP साहेब, CO, महसूल विभागात काम करणारी मंडळी, आरोग्यामध्ये काम करणारी मंडळी, आणि विशेष करून पोलीस प्रशासनामध्ये चांगल्या प्रकारचं सहयोग, सहभाग, सहकार्य आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला सर्वांनी केलेला आहे। विशेष करून आज घाटामध्ये चालल्याचा आनंद पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कष्टाचं ते फलित आहे की वारकऱ्यांना आपलं भजन करत करत, भगवंताचं नामस्मरण करीत करीत त्या प्रवासाचा, पायी प्रवासाचा आनंद घेता आला। याला करण्या बुलढाणा जिल्हा पोलिसांनी केलेलं कार्य आणि कष्ट।